नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण अत्यंत एक महत्त्वपूर्ण असे सदग्रस्त आपल्यासोबत बसले आहेत. खरं म्हणजे त्यांची ओळख करायची तर खूप मोठा डाटा आहे. नवी मुंबईमध्ये सध्या गावठाण विस्तार चळवळीला वेग आलेला आहे. अनेक ठिकाणी गावठाण विस्ताराचे प्रस्ताव मांडले जात आहेत. परंतु या गावठाण विस्तार प्रस्तावाचे खरे अभ्यासक आणि ज्यांच्या प्रेरणेमुळे अनेक गावठाण विस्तार प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत, असे ॲडव्होकेट पी सी पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ, हे आपल्यासोबत आहेत. गावठाण विस्ताराचा अभ्यास, त्याच्यानंतर त्या चळवळी कशा झालेला, अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. इवन लोकनेते दिबा पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि तो काळ खरा तर ज्यावेळी खूप संघर्ष करावा लागलेला आहे, तो त्यांनी जवळून अनुभवलेला आहे. तर आज आपण त्यांच्याशी संवाद करणार आणि आपल्यासोबत आहेत राजाराम पाटील साहेब, चंद्रकांत मडवी साहेब, तसेच संदेश ठाकूर साहेब, आमचे किरण पाटील आणि पुनीत पाटील, आणि खरं तर त्यांच्या सौभाग्यवती देखील आपल्यासोबत आहेत, ही जयश्री पाटील. ही चर्चा ही सगळी इन्फॉर्मल अशा पद्धतीने होणार आहे. खरं तर मी पाटील साहेब असतील किंवा आमचे किरण पाटील असतील, चंद्रकांत मडवी असतील, यांना देखील प्रश्न विचारायला संधी देणार आहे. कारण आपल्या मनामध्ये अनेक शंका असतील या गावठाण विस्तारासंदर्भात. त्या शंका, प्रेक्षकांच्या शंका यांच्या माध्यमातून मला त्या विचारायच्या आहेत. तर सुरुवातीला त्यांचं जे योगदान आहे गावठाण विस्तार चळवळीला, त्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करावी किंवा त्यांचे आभार मानावे, यासाठी एक छोटेखानी बुके देऊन त्यांचे आभार प्रदर्शन करण्यात येणार. पाटील साहेब, या सुरुवात करा. या दोघांनी हात लावा. पाटील साहेबांना मी विनंती करेल की अगोदर आहे ना छोटीशी ओळख त्यांची द्यावी, कारण खूप मोठं हे परिचय पत्रक आहे त्यांचं. थोडक्यात तुम्ही पाटील साहेब बोला या संदर्भात. आगरी समाजाच्या जी सगळी अधिवेशनं झाली त्या अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण वाटा पी सी पाटील साहेबांनी घेतलेला आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये त्यांचा वाटा आहे. खरं म्हणजे हे जे पत्रक आहे, आपण नंतर तुम्ही हे दाखवावं, खूप खूप मोठं आहे. स्वतः तर त्यांची शाळा आणि कॉलेज आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ओबीसींच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. नवी मुंबईतली महिलांची जी संघटना आहे त्यामध्ये सगळ्या महिलांना एकत्र करण्याचं काम त्यांच्या धर्मपत्नींनी, ताईंनी केलेलं आहे. तर हे आता मी बाकी जास्त विषय हे करणार नाही, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात आत्ता ज्या दोन आपण 4 ते 5 आपण ठराव दिलेले आहेत. पेंदरचा किरण पाटलांनी दिलेला आहे, प्राध्यापक मडवी साहेबांनी दिलेला आहे, चिर्ले गावचा, दुतुमचा दिलेला आहे, आणखी 4-5 गावांचे चालू आहे. याला बेसिक जी माहिती आहे, आधार आहे, पी सी पाटील साहेबांनी सगळं संग्रहित केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ते सहजासहजी करू शकलो, कारण नवीन पिढीला हे माहीत नाही. तर आज आपण आलो रायगडमधून त्यासाठी आलो आहे की नवी मुंबईत पी सी पाटील साहेबांनी हे सगळं जमा केलं. हा जो इतिहास आहे, म्हणजे आता दिबा पाटील साहेबांनी आंदोलन केलं, परंतु त्यांच्याविषयी जे साहित्य, माहिती आपण अजूनही जतन करून ठेवलेली नाही, पण त्यांनी सगळा रेकॉर्ड ठेवलेला आहे. प्रत्येक पान आणि पान ठेवलेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे आणि म्हणून आज त्यांची मुलाखत आपण मुद्दाम घेतोय. तर मी आता थेट थेट पी सी पाटील साहेबांकडे जाईल. आणि खरं तर ही कशा रीतीनं गावठाण विस्तार चळवळ सुरू झाली याविषयी मला थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. साहेब, खूप खूप स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. आणि मला तर खूप आनंद झालेला की आज ही चर्चा आणि मूळ प्रणेते जे आहेत किंवा जे अभ्यासक आहेत, पी सी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर कशा रीतीने ती गावठाण विस्तार चळवळ सुरू झाली, काय सांगाल? विशेषतः बेलावरपट्टीचा विचार करता, बेलावरपट्टी ही या शासनाच्या धोरणामुळं दोनदा या अशा 2100 संकटापुढे सामोरं आले. 1963ला बेलावरपट्टी ठाणा बेलावर रोडच्या पूर्वेकडे सर्व जमीन एक औद्योगिकरणासाठी संपादन केली. भाव होता ₹1 आणि माल जमिनीला होता 50 पैसे. अशा परिस्थितीत आले पैसे, त्यामुळे इथे इंडस्ट्री बसल्यास जगाच्या दृष्टीने मोठी श्रेष्ठ असे इंडस्ट्री वसाहत येईल, त्यावर तुम्हाला नोकऱ्या मिळतील, तुमचा प्रगत होईल, अशा भावनेने, अशा शासनाच्या आश्वासनाने प्रकल्पग्रस्ताने अगदी कुठल्या प्रकारचा विरोध न करता त्या ॲक्विशनला सामोरं गेले आणि जवळपास पूर्ण पट्टा जो बेळगाव नवी मुंबईचा भाग आहे त्यापेक्षा दुप्पट भाग जो आहे तो MIDCसाठी दिला. ते करताना त्यानंतर त्या प्रकल्पग्रस्ताने त्या ठिकाणी जी ॲक्विशनची कॉस्ट 2 पैसे मिळाले, त्याच्या माध्यमातून आपल्या गावाशेजारी आपली निवासी घरं बांधली. आणि हा जो प्रश्न मुख्य मुद्दा आहे, तो ज्या ॲक्विशन कॉस्ट म्हणून आलेली घरं आहेत ती तोडण्याला लागल्यानंतर मग प्रश्न निर्माण झाला. मग त्यावेळेला आमच्या माध्यमातून आमची जी संघटना आहे, या 28 गावाची संघटना आहे, खारीपासून तर बेलावरपर्यंत,
त्या ठिकाणी 28 गावाच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही खारी कळवा बेलापूर विभाग शेतकरी समाज संघटना निर्माण केली. 1976ला झाली. त्याच्या अगोदर 76च्या अगोदर आगरी समाज संघटना होती. पण तेव्हा प्रश्न आला की आगरी समाजाला केल्यानंतर मग कोळी समाज कुठे राहील, इतर समाज कुठे असेल, त्याला एक वैधानिक मान्यता कशी मिळेल. म्हणून 76 साली जी संघटना आम्ही केली त्याप्रमाणे केल्यानंतर ती 76 साली खारी कळवा विभाग शेतकरी समाज संघटना, ज्यामध्ये 28 गावांचा समावेश आहे, अशी खारी गावापासून तर बेलापूरची संघटना केली. आणि ती 1986ला आम्ही नोंदणीकृत केली. नोंदणीकृत केल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं असेल, नवी मुंबई शहरामध्ये कुठल्या प्रकारची समाजाची वास्तू नाही. मग पहिला प्रकल्प आम्ही काय घेतला की समाज मंदिर बांधायचं. आणि त्या दृष्टीने 86 साली झाल्यानंतर नोंदणीकृत झाल्यानंतर आम्ही सिडकोकडनं प्लॉट घेतला. सिडकोड प्लॉट किंवा पाडलेले नव्हते. गट नंबर काय सर्वे नंबर गुरु धरून त्या जमीन आम्हाला दिलं. या गावातले सर्व ग्रामपंचायत ठराव दिलं की आमच्या मध्यवर्ती संघटनेचा जागा द्या, मदत करा. त्याप्रमाणे जागा दिली आम्हाला ती आणि त्याप्रमाणे वास्तू बांधलेले. आपण पाहिलं असेल समाज मंदिर म्हणून आमचं आहे ते. अगदी 4 सभागृह आहेत. योगायोगाने पुढे भविष्यात आम्ही काय केलं, ज्यांनी त्याच्याशी योगदान केलं त्याची नावं त्या दिली आहेत. कॉम्रेड भाऊराव पाटील आहेत, पुण्यनाथ पाटील आहेत, मोरेश्वर पाटील आहेत. आणि एका सभा माझ्या कार्या म्हणून प्रतीक म्हणून माझं PC पाटील म्हणून सभागृह हे नाव दिलं. मुख्य उद्देश काय, ही समाजाला एकत्र येण्यासाठी व्यासपीठ पाहिजे म्हणून आम्ही निर्माण केली. आणि ते निर्माण करायचं पहिलं संघटनेचं करतो. त्यानंतर प्रश्न आला त्या ठिकाणी की भूसंपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना काय राहणार आहे. शेतकऱ्यांना आता MIDCसाठी जमीन गेली, सर्व गेल्यानंतर कुठलं एक शिळीचा टोकाराने सुद्धा जमीन नाही. मग आम्ही काय करायचं, आमची पिढी कसं राहील. मुंबईचं उदाहरण आमच्याकडे प्रत्यक्ष होतं. आम्ही अधिवेशनाची मिळाल्यानंतर जेव्हा वाशी गाव म्हणून आहे तिथे गेल्यानंतर अधिवेशनाला गेलो, एक मंदिर होतं आमचं अधिवेशन होतं. दुपारी जेवणासाठी फेटफटका मारल्यानंतर बघतो घरं कुडाची घरं सर्व होती. मग हे अशी स्थिती आपली होणार असेल तर आपण काय करायला पाहिजे, तो अंदाज घेतला. आणि त्यानंतर आम्ही इथे लढा सुरू केल्यानंतर 1981 ज्या त्यानिमित्त सुधारणे शासनाच्या लक्षात पडणार होतं, यांना काहीतरी करायला पाहिजे. म्हणून 1971 साली त्यांनी असा GR काढला की गावठाणात सभोवताची किंवा गावठाणालगतची क्लस्टर घरं आहेत ती नियमित वगळण्यात यावं, अशा प्रकारचं आलं. पण दुर्दैवाने त्यावेळेला जो MIDCचा आम्हाला जी चपरक मिळाला तेव्हा आम्ही त्याला प्रतिकार केला. प्रतिकार म्हणजे कुठल्या सरकारी अधिकाऱ्याला आम्ही सहकार्य केलं नाही. त्यामुळं ॲक्विशन ऑफिसर जो आहे तो त्याचे काम करत असताना सहकार्य केलं नाही म्हणून त्यांनी त्या जमिनीचं अवॉर्ड पास केलं. अवॉर्ड करताना माझी 1 एकरामध्ये 10 घरं असतील त्यात त्याने उल्लेख कुठे केलं नाही. तेव्हा ती 10 घरापैकी 1 एकर जमीन त्यांना दिली. जमिनीचे पैसे कोर्टामध्ये ट्रेझरीमध्ये भरले. आम्ही घेतले नाही, पण ट्रेझरी भरले, आम्ही पैसे दिल्यात. त्यांना एक मुद्दा झाला. मग त्यानंतर सुद्धा आम्ही लढा केल्यानंतर बघितलं की 1986ला 25/2/76ला आमच्या संघटनेत त्या तत्कालीन जे अध्यक्ष होते डॉक्टर दादासाहेब सामंत, ज्यांनी या भागात पहिलं विद्यालय सुरू केलं हायस्कूल, ज्यामध्ये आम्ही विद्यार्थी आहोत, नाईक साहेब वगैरे आम्ही विद्यार्थी आहोत, त्याचे संस्थापक. आणि त्यांनी ते लोकल सेफ गव्हर्नमेंटचे एक मोठे दांडगे डॉक्टर मिळवते. मग त्यांनी त्या माध्यमातून गावठाण विस्तार योजना ही योजना केली. ती योजना अशी आहे की गावठाणाच्या जमीन जी संपादन झाले असेल त्या जमीन संपादनेच्या त्यांना 10% प्लॉट त्यांना मिळणार आहेत. म्हणजे एका एकराला 2 प्लॉट मिळणार होते 100 मीटरचे. पण जर अवॉर्डमध्ये जर 10 नावं असली अवॉर्डमध्ये तर 10 लोकांना 10 प्लॉट मिळतील. ॲक्विशन झालं 1 एकर, पण 10 प्लॉट त्याला मिळतील. 15 असले 15 प्लॉट मिळतील. अशा प्रकारची योजना. आणि त्याप्रमाणे योजना तुर्भा, वाशी, शिरवणे आणि कोपरखेरणं काही अंशी आणि सांडपाड काही अंशी हे केली. पूर्णत्वाला योजना ती गेली 10%ची तुर्भ्या गावामध्ये झाली. पूर्ण 100% बहुत झाली. तर त्यामुळे ते योजने झाल्यानंतर तरी पण आमचा प्रश्न असा आहे की आम्ही जी जागा दिली आहे आम्हाला अपुरे पुढच्या भविष्यासाठी आम्ही लढा सुरू केला. लढा सुरू केल्यानंतर आम्ही जेव्हा हे होत नाही किंवा त्याने 90 साली मग त्यांनी 12.5% योजना केली. त्या योजनेमध्ये 90% योजना केली होती 12.5ची. पण मूळ योजना जी 10%ची या संघटनेच्या माध्यमातून झालेली आहे गावठाण. तर त्याचं एक्सपान्शन होऊन त्यांना मग 3.5 आम्हाला 2 गुंठे मिळायचे 3.5 गुंठे मिळणार आहेत. आणि त्यानिमित्ताने ती करत असताना बघितलं 90 साली तो GR काढला. GR काढल्यानंतर सुद्धा काय ती करत नाहीत. मग आम्ही लढा केला, पुन्हा लढा केला. आणि 92चा जो लढा झाला त्यामध्ये बहुतेक रायगड जिल्ह्यातले आम्ही लढ्यात उतरल्यानंतर पूर्ण जो मोर्चानंतर त्यावेळेला पवारसाहेब 94 रमेश असताना त्यांना ते नोंद घेतली की ते महिलासुद्धा रस्त्यावर उतरल्यात, काहीतरी न्याय द्यायला पाहिजे. मग 94 साली पुन्हा बैठक घेऊन त्यांनी त्यामध्ये काही पुढच्या सुधारणा असं केल्या की त्यामध्ये सर्व प्रकल्प असताना त्या मिळत असतानाच त्यांचे कमर्शियल यूजसाठी
आणि त्याप्रमाणे याचं FSI दृष्टीने त्यांनी न्याय दिला. त्यामध्ये 71चे जो पहिला निर्णय झाला 90 सालला, त्यामध्ये अशी अट होती की त्यांनी 86% ज्यांनी पैसे घेतलेले आहेत, त्यांना 12.5%चा लाभ त्यांना मिळणार नाही, कारण त्यांनी पैसे घेतलेले आहेत. आमच्याकडचा भाग असा आहे, आम्ही सर्वांनी 90% लोकांनी पैसे घेतले होते, तेव्हा मग आम्ही त्याला पण वंचित होतो. मग आम्ही लढा सुरू केला. मग दुसरा जो जिया निघाला 94ला, त्यामध्ये सर्वांना त्याने हे केलं, ते मान्य केलं आणि तो एक न्याय झाला. पण त्यानंतर सुद्धा पाहिलं असेल की त्या ठिकाणी गावठाणाची योजना साकारण्याची कल्पना त्यांनी पूर्ण केलं नाही, त्यांनी त्याच्या बाजूला ठेवलं. गावठाण न करता सुद्धा बाहेरची कॉलनी मात्र विकसित केले. आज आपण गावठाण पाहिलं तर कुठलंही तरी गावठाण घेतलं तरी त्या ठिकाणी मैदाने नाहीत, त्या ठिकाणी शाळांसाठी प्लॉट ठेवले नाहीत, त्यासाठी मैदान सुविधासाठी प्लॉट ठेवले नाहीत. पण त्याच्या बाजूला रस्ता ओलांडल्यानंतर कॉलनी त्यामध्ये सर्व मोठे मैदान मोठे झालं. मग त्यावेळेला ते मुलं खेळताना जे होतं, त्या मुलं गेल्यानंतर संघर्ष झाल्यानंतर माझ्या जमिनीवर खेळताना आम्हाला खेळू देत नाही की भावना झाल्याने संघर्ष निर्माण झाला. मग त्यानंतर इतर समाजाचा संघर्ष झाला, कारण असं सिडकोच्या धोरणामुळे झालं आहे. तर त्यामुळे आम्ही त्यात दबलो गेल्यानंतर त्यामध्ये आम्हाला नंतर शेवटी काय पाहिलं असेल, मध्ये काही वर्षापूर्वी एक लढा झाला यामध्ये, त्यामध्ये आमच्या संघटनेचे बरेच लोकांना जेलमध्ये जावं लागतं. त्या निमित्ताने या संघर्षातून फक्त त्यांची भावना, तरुणांची संघर्ष आम्ही आवरू शकलो नाहीत आणि तरुणांना आम्ही समजावून घेऊ शकले नाही आणि शासन पण समजू शकले नाही. त्यामुळे ती जी आहे ती तसं राहायला पडलं. आणि अद्यापसुद्धा माझ्या मते गावठाण विस्तार योजनेचा 12.5%चा 70 ते 80% पूर्ण काम झालेलं आहे. दुसरं जे 30% आहे ते काम अपुरंच आहे. त्याला अनेक कारणं आहेत, संघर्ष आहेत, शेतकऱ्यांची काही त्यांच्या अज्ञानामुळे काय केलं त्यांच्या चुकी असतील, पण कायदेशीर चुकीत बसणार तरी कायदेशीर नसल्या कारणाने त्या चुकी आहेत ते, पण त्यांच्या अज्ञानाच्या फायद्यावर गरजेचं झालेलं आहे. पण तेव्हा आत्तापासून सिडकोचा प्रश्न जो आहे तो आला नाही. आता जेव्हा हा प्रश्न आल्यानंतर प्रश्न असा आला की जर तुम्ही इतर लोकांना जे बाहेर आपण सांगत नाही, दुसरे आलेले लोक आहेत, त्याने कुठेतरी गुरुत्वाने जागा बांधली, दुसरं घर बांधलं, तुम्ही त्यांच्या 400-500 घराचं गावठाण तुम्ही पूर्ण वेगळं करता आणि गावकऱ्यांचे जे आहे प्लॅन तुम्ही प्लॉट करत नाही, हे अन्यायकारक आहे. असा अनुभव कुठं आलेला आहे? विशेषतः 1990 साली त्यांनी प्रकल्पग्रस्तांची घरं सोडत असतानाच शिव कॉलनीमधल्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी 400 घरं नियमित केली. ती शिवकॉलनी वसली कशी होती, म्हणजे अधिकृत होती ती कॉलनी का? अधिकृत नाही. शिव कॉलनी हे एक तिथे देसाई म्हणून होते, जे गुजराती मनुष्य होतं, त्याची जमीन होती 210 आणि 211 गट नंबर ऐरोलीची, त्या कॉलनी बसली होती. त्याच्या काही लोकांनी जमीन विकत घेतली होती. जमीन विकत घेतल्यानंतर तिकडे बांधकाम करून त्यांनी शिव कॉलनी निर्माण केली होती. ती संपूर्ण कॉलनी म्हणजे अनधिकृत किंवा अधिकृत असं पूर्ण अनधिकृत. अतिशय महत्त्वाचा विषय. त्यांना नियमित केली पूर्ण. त्यांनी नियमित केल्यानंतर त्यांना भाव दिले त्यांनी 500 रुपये मीटर. 403 घरं ती नियमित झाली त्यावेळेला. 403 घरं नियमित करताना त्यांनी जो दिलेला आहे 211 आणि 210 गट नंबरमध्ये, त्याला भाव दिले तर ठराव शिडकोचा ठराव नंबर 872 22/1/96ला, आणि त्यांना भाव देताना त्यांनी दिले 96. पण तीच भाव देताना भाव किती दिला होता तो? त्यांनी 500 रुपये मीटर. 500 मीटर. आपल्या बाबतीत अन्याय झाला असं तुम्ही बोलत होता. अन्याय कशा दृष्टीने 500 रुपये झाल्यानंतर त्यापैकी काही घरं राहिली होती, त्यांनी 1910 साली शिडकोटा अर्ज केला की आमची 4-5 घरात नियमित झाली नाहीत. ती 4-5 घराचं नाव पण त्यांनी आमच्याकडे दिलं. त्यांच्यापैकी एक गिल्बर्ट म्हणून आहे, कोणी दुसरे आहे, ते 2010 साली तुम्ही म्हणता? 10ला. त्यावेळेला त्यांनी ती 2 घरं पुन्हा नियमित केली. त्यांना सुद्धा तो 500 रुपये नाही भाव ठेवला. म्हणजे बघा इथे काय विषय काय आहे की त्यावेळच्या अनधिकृत वस्त्या ज्या म्हणजे तशा म्हणाला श्रीमंतांच्या वस्त्या होत्या, त्यांना नियमित करण्यात आलं आणि ते त्यावेळी भाव देखील त्यांना चांगला मिळाला होता. 500 रुपये आपल्या बाबतीत काय 500 रुपये दिलं. पण त्याच्या अगोदर 2008 साली सिडकोवर आमचं कॉम्प्रोमाइज झालं. सिडकोवर कॉम्प्रोमाइज होताना असं केलं त्यांनी की आमची जी घरं आहेत नियमित करायची आहेत. नियमित करताना त्यांनी सूत्र ठरवलं 2008च्या ठरावाप्रमाणे. आज ठरवताना त्यांनी किती करू शकतो ते त्यांनी ठरवलं. आपल्याकडे जास्त घेतली ना? त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी 2011 साली देताना ती घरं नियमित करताना त्यांनी ठराव पास केला 99-49चा. तर इतकी मीटर पर ते 400 मीटरच्या 400 मीटरचं भाव किती त्यांनी ठरवलं. त्याचं बेस प्राईस त्यांचं 2700 रुपये पर मीटर. बघा म्हणजे जे स्थानिक नव्हते त्यांना फक्त 500 रुपये भरायला लागले. सॉरी
बाहेरचे जे होते ते मग ते सांगतो मी, जे स्थानिक नव्हते ते शिव कॉलनीतली जी लोक होते, जी अनधिकृत त्यांचं बांधकाम होतं, ते 500 रुपये मीटरनं नियमित करण्यात आलं. आम्हाला 27 रुपये देणार आणि स्थानिक प्रकल्पक असताना सुद्धा 2010 त्यांची 4-5 घरं आहेत त्यांना पण 500 रुपये पुन्हा दिले. असा अन्याय काय झाला आणि ते काय आपल्या तत्कालीन राजकारणी असतील किंवा ते आपली सगळी मंडळी असतील त्यांना लक्षात नाही आलं. आम्ही कुठल्याही राजकारणात दुखू इच्छित नाही, कारण शेवटी प्रश्न आहे त्याला आम्हाला जे करावं लागतं, पण सर महत्त्वाचं आहे हे अन्याय झालं आहे तिथं. बरं, मी पाटील साहेबांकडे जाईल. म्हणजे साहेब, पाटील साहेब, आता जेव्हा आपली चर्चा झाली की अनेक मुद्दे त्यावेळच्या म्हणजे तत्कालीन राजकारणी असतील, ॲडव्होकेट होते, बरेचसे होते, अगदी चांगली चांगली मंडळ होती, काही चुका झाल्या, जाणीवपूर्वक झाल्या किंवा अनावधाने झाल्या, पण झाल्या असं म्हणता येतील, कारण त्या काय झाल्या असतील असं. नाही, आता हे जे सगळे निर्णय घेतलेले आहेत, प्रकल्पग्रस्तांना 2700 रुपये आणि त्यांना 500 रुपये, हा प्रकार आपल्या लोकांच्या लक्षात आला पाहिजे की बाहेरून आलेले आहेत, अनधिकृत बांधकाम आहे, त्याला सिडकोनी मान्यता दिली आणि ज्यांनी जमिनी दिल्या आहेत त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे. तर हे जे सगळं आहेत, आता पण त्यांची घरं मान्य होऊ शकतात, तर आपली आताची गावठण व्हायला पाहिजे हा संदर्भ घेऊन. गावापासून किती 1 किलोमीटर अंतरावर आहेत, काय काय मूळ गावठणापासून ते 1 किलोमीटर अंतरावरती घरं आहेत ना आमचे 500. आता त्यांनी आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 200 मीटर पर्यंत 200 मीटर येपर्यंत गावठण विकसित बाउंड्री मान्य केली. मग आम्हाला 200 मीटरवर तुम्ही सीमित करता, आम्हाला 400. आता माझं घर आहे ते जवळपास 400 मीटरवर आहे, मी त्याच्यात बसू शकत नाहीत. त्यांचे 1-1 किलोमीटर त्यांचे 1-1 किलोमीटरवर केले तर म्हणजे असं. आता जे यांनी निर्णय घेतलेत किरण पाटलांनी आणि मडवी सरांनी, की आउटर बाउंड्री मारली, शेवटचं घर 1 किलोमीटर असू दे काय असू दे, आमचं ते गावातलं आहे त्याला मान्यता द्या, हे जे ठराव पाठवलेत ते ह्याच्या आधारेच पाठवलेत आपण. आणि आता असा आग्रह आहे सगळ्या समाजाचा रेट आहे की जिथे आमचं घर आहे त्याला मान्यता तुम्ही द्यायला पाहिजे, अन्याय खूप झाला. बरं, थोडीशी वेगळ्या कडे घेऊन जातोय की आपल्या सगळ्या ह्या प्रकल्पग्रस्त तरुण मंडळींना ह्या गोष्टी माहीत नाही की पी.सी. पाटील साहेबांच्या घरात महात्मा फुल्यांचा फोटो आहे, सावित्रीबाईंचा फोटो आहे. महिलांना अधिकार देण्याच्या बाबतीत पी.सी. पाटील साहेबांचं जे योगदान आहे ते संपूर्ण आगरी समाजाला फार मोठं आहे. आणि ती त्याची सुरुवात जशी महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीकडून केली तसं त्यांनी त्यांच्या पत्नीकडून केलेली आहे, सगळ्या महिलांना संघटित केलेलं आहे. आत्ताच्या समाजाला हे कळणं गरजेचं आहे, कारण दिबा पाटलांचा पण विचार या आंदोलनात पुढे नाही आला, विचार फक्त नाव पुढे आलं. तसं पी.सी. पाटलांचं नाव आहे, परंतु महिलांना अधिकार देण्याच्या संदर्भात त्यांनी जे महिलांचं संघटन उभं केलं आणि त्यांच्याबरोबर आज त्यांच्या मिसेस आहेत. गावठाण चळवळीमध्ये किरण पाटील असतील किंवा मडवी सर असतील, त्यांच्या मिसेसना पण कळलं पाहिजे, हा आदर्श आहे की ताई जशा त्यांच्याबरोबर आहेत तशाच महिला वर्ग आपल्या समोर असला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला ताईंना काही प्रश्न तुम्ही विचारा त्यांनी केलेल्या कामाला. बरं, आपण म्हणजे पत्नी म्हणून त्यांना साथ कशी दिली हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता. तो त्याविषयी काय म्हणा. 1970ला लग्न झाल्यानंतर मी इथे आल्यानंतर मी दहिसर नवी मुंबईची 68मध्ये आमचं लग्न 1970ला लग्न झालं आणि इथे आले. तर पूर्ण गाव विभाग होता आणि तिथनं आल्यानंतर आम्ही ते बघितल्यानंतर म्हणजे पूर्ण महिला म्हणजे बाहेरच पडत नव्हत्या. आणि मी तेव्हा 1970ला 1 जूनला घणसोली हायस्कूलला सर्व्हिसला लागले आणि 70 ते 92पर्यंत मी सेवा केली तिथे. आणि VRS घेतल्याने पूर्ण समाजकार्यात तेव्हापासून उतरले आणि सगळ्या महिलांना संघटित करून आम्ही एक दिघात्या दिवाळ्यापर्यंतची 74 महिला मंडळाची फेडरेशन केली 28 गावांची. आणि त्याचंही मला सगळ्यांनी मते निवडून दिलं आणि मला अध्यक्षपद दिलं महिला आघाडीचं, प्रकल्पग्रस्त महिला आघाडी म्हणून. आणि हे सगळे संघटना आहे हे पक्षविरहित आहे. आणि तेव्हापासून महिला थोड्या बाहेर पडायला लागल्या, कारण महिलांना काहीच तेव्हा बाहेर पडायचे अधिकार नव्हते असं म्हणता नाही येणार, पण पडतच नव्हत्या महिला बाहेर. हां, कारण मग बाहेर पडल्याशिवाय त्या शिकणार नाहीत किंवा येणार नाहीत. मग त्याच्यानंतर ही संघटना झाल्यानंतर आम्ही 1992ला एक मोठा लढा केला. त्यावेळेला आम्ही सगळ्या महिला 74 महिला मंडळाच्या बऱ्याच 5-6 हजार महिला आम्ही जमलो आणि 92चा तो लढा आम्ही यशस्वी केला. आणि तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली की शेतकऱ्यांच्या महिला इथे रस्त्यावर उतरलेल्या आहेत. तेव्हा त्यांनी बरेच प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे आणि ते प्रश्न सुटलेले आहेत. पण असं आहे की काही JR निघाला नाही असं वाटते. त्यामुळे आम्हाला अजून म्हणजे आमची घरं जी आता पूर्वीची आणि आत्ताची लोकसंख्या वाढत गेली, प्रत्येकाची कुटुंब वाढत गेलेली आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाला राहण्यासाठी आपली घरं थोडीफार मोठीपर्यंत करावी लागतील किंवा काय, त्याच्यासाठी सुद्धा मान्यता मिळायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. म्हणजे आवश्यकताच आहे ते. तेव्हा शासनाने ह्या बाबतीत आत्ता तरी लवकरात लवकर निर्णय घ्यावे, कारण अशा 2-3 पिढ्या गेलेल्या आहेत आणि त्यांना त्याचा उपयोग झालेला नाही. पण आत्ता आम्ही आहोत तर आमच्या समोर व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे.
लोकनेते दिबा पाटील यांच्या कार्याचा जसा उदय केला जातो तसंच पी.सी. पाटील साहेबांचं देखील खूप मोठं कार्य आहे आणि अनावधानाने आपल्या तरुण पिढीला ते कार्य माहीत झालं नाही आणि मला वाटतं या माध्यमातून ते माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न मी किरण पाटील याच्याकडे थोडक्यात जाणार आहे. जर गावठाण विस्तार होऊ शकतो म्हणजे अगदी अनधिकृत घरं जी इथल्या स्थानिक लोकांची नव्हती त्यांची देखील घरं अगदी कमी दराने नियमित करण्यात आली जिथे प्रकल्पग्रस्तांची जास्त दर घेतला गेला त्यांच्या म्हणजे आता काही प्रमाणात असं ऐकायला मिळतं की काही लोक या गोष्टी कशा का होतील अगदी राजकारणी लोक सुद्धा त्याच्यामध्ये खोडा घालतात की नाही नाही एक शक्य होणार नाही क्लस्टर करावं लागेल असं येतं. साहेबांचं काम पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं म्हणजे उमेद सोडली नाही पाहिजे लोकांनी? नमस्कार, मी किरण पाटील, पेंधरगाव. तर जेव्हा आमच्या गावामध्ये काही जमिनी सिडकोकडनं ॲक्विजिशन करणे शिल्लक राहिल्या होत्या त्या संदर्भात जेव्हा आम्हाला नोटीस यायला लागल्या साधारणतः 2007मध्ये आमच्या सगळ्या जमिनी बांधकाम असल्यामुळं गावठाण लागत आहेत असं कारण देऊन महसूल डिपार्टमेंटने राजपत्र काढून त्या जमिनी वगळल्या होत्या. सिडकोने सुद्धा त्यावेळेला ते मान्य केलं होतं, कागदोपत्री माझ्याकडे पेपर्स आहेत. पण आता परत नोटीस आली गावामध्ये प्रकल्पासाठी लागत आहेत म्हणून, तर तुम्हाला ते द्यावे लागतील. मग त्यावेळेला आम्ही चळवळीमध्ये उतरलो. मग आता आधार कुठला घ्यायचा, फक्त विरोध करून तर चाललं नाही, द्यायची नाही, का नाही द्यायची, त्याचं काहीतरी आपल्याला काउंटर अटॅक पण काहीतरी बेस पाहिजे. मग त्यावेळेला राजन पाटील साहेबांनी सरांचा आम्हाला संदर्भ दिला, पेपर्स दिले. त्याच्यावर आम्ही असं राजन सरांनी पण आताच एक उल्लेख केला का 71 सालीच सरांनी एक नोटिफिकेशन आपल्याला दाखवलं का सिडको जेव्हा जमीन संपादित करेल तेव्हा गावाची सीमा, गावाच्या आजूबाजूची क्लस्टरची जी घरं असतील, वाड्या असतील, गोठे असतील, हे सगळं गैदून त्याच्या बाहेर बफर ठेवून त्याच्या बाहेरच्या जमिनी संपादित केल्या तर या गावांची नैसर्गिक वाढ भविष्यात होईल, त्यांचा प्रश्न मार्गी लागेल. आज जर तो GR किंवा जे नोटिफिकेशन सिडकोचं त्यावेळेला किंवा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरने मान्य केलं असतं तर आज आपल्याला ही वेळ झाली नसती. प्रत्येक गावच्या सीमा त्यावेळच्या बांधकामाप्रमाणे आज कुठल्या गावाची 200 मीटर असेल, कोणाची 300 असेल, कोणाची 400 असेल, जशी त्यांची त्या टायमाची वाढ होती त्याशिवाय ते नियमित झालं असतं. आज 50 वर्षात तेच करायला आम्ही लोकांनी निवडी घेतली, बरोबर. आता सरकारकडं आपण काय करतो, एखादा नगरसेवक किंवा एखाद्या आमदाराकडनं पत्र पाठवतो, त्याची पाहिजे तशी दखल घेत नाही. ते आपल्याला माहिती आहे 40 वर्षामध्ये किती पत्रके गेली असतील. त्यामुळे मग गावची ठोस कमिटी करून स्वतःच्या गावाची सीमा स्वतः, कारण गावातली जुनी जाणती लोक असतात त्यांना आपल्या गावची सीमा परफेक्टली माहिती असते, आपली बाबा इथून आपली गावची सीमा, आणि तिथपर्यंत आता बांधकाम पण गेलेलं आहे. मग ती जागा काही लोकांच्या स्वतःच्या मालकीची आहे, काही सिडकोने फक्त कागदावर नोटिफाय करून ठेवलेली. कारण सिडकोला एक सवय बसली ते AC केबिनमध्ये बसून पंचनामे करतच नाही. तिथे घर आहे, तलाव आहे, विहीर आहे, मंदिर आहे, ते डायरेक्टली ती जागा नोटिफाय करून टाकते आणि नंतर आपल्याला पैसे घेण्यासाठी दबाव टाकते, मग तुमचे पैसे मेट्रो सेंटर जमा आहेत, तुम्ही घेऊन टाका म्हणून. मग त्यांच्या त्या चुका आपण कधी बाहेर काढायच्याच नाही का, असं शांत बसून राहायचं. 50 वर्षाची बसून राहिलो तसं. मग त्या चुका कुठेतरी आपल्या बाहेर काढायला पाहिजे होत्या, पण तुमची त्या चुका होत्या. तुम्ही 71चं नोटिफिकेशन मान्यच नाही केलं. ते जर मान्य केलं असतं, आमच्या गावाला प्रॉपर बफर 400-500 मीटर जिथपर्यंत त्यांची वाढ होती त्यावेळेला तिथपर्यंत जर दिला असतं, एक प्रावधान ठेवलं नैसर्गिक वाढीसाठी, आज 4 पिढ्या गेल्या तर मग आज हा प्रश्न नसता आला. मग त्या चुका आपण कधी दाखवायच्याच नाही का. त्यासाठी आम्ही गावचे चतुष्कोन ठरवून आमचा स्वतःचा एक गाव नकाशा बनवला, गाव ठराव घेऊन ते कलेक्टरला आम्ही मान्यतेसाठी पाठवलं. तर त्याच्यावर प्रॉब्लेम असा झाला आहे का त्याच्यावर आम्हाला उत्तरं सरकारकडनं सकारात्मक येतात. आज पनवेल महापालिकेने सुद्धा आम्हाला एक नोटिफिकेशन काढलं आहे का आम्ही 2016मध्ये महापालिका जेव्हा स्थापन केली पनवेलला तेव्हा 29 महसुली गावं जी आहेत त्यांची बाँड्री निश्चित केली नाही, डिमार्केशन नाही केलं, त्यांच्या गावाचा गावठाणचा आम्ही सर्वेच नाही केला. तो करण्यासाठी आम्हाला अनुमती द्या आणि 6 महिन्याची वेळ द्या म्हणून. मग त्याच्यात काहीतरी तथ्य म्हणून तसं पत्र आम्हाला आलं ना. मग आज नवी मुंबईतल्या ज्या काही प्रकल्पग्रस्त संघटना आहेत त्या आम्हाला वेड्यात करतात का यांचं सपशेल चुकीचं आहे, होऊच शकत नाही आहे, हे कायद्याला धरून नाही, आपण काय आता ग्रामपंचायतमध्ये नाही आहोत, सिडकोच जमिनीची मालक आहे, आपलं काय तिथे अस्तित्वच नाही आहे. त्याच्यामुळे सिडकोने जर क्लस्टर योजना केली तिला आपण समर्थन द्यायला पाहिजे. तर सरांना मला म्हणजे छोटासा तोच प्रश्न विचारायचा असं वाटेल का जर सर आता झोपडपट्टी धारक जे असतात बाहेरचे, आता शिवकोली एक छोटंसं उदाहरण झालं, ती लोक UP, बिहार किंवा आपल्या महाराष्ट्र, लातूर, सोलापूर कुठूनही येतात, प्रायव्हेट किंवा सरकारी जागा असेल किंवा सिडकोची संपादित जागा असेल, भूचरणीची जागा असेल, MIDCची जागा असेल, तिथे झोपड्या बांधतात. मग त्याच्यानंतर तिथे शासन एक योजना बनवते का, तर त्यांना तर बेघर नाही करू शकत, बरोबर, त्यांना कुठे घर द्यायचं, मग त्या जागेचं FSO वापरून बिल्डिंग बनवते SRA सारखी आणि त्यांना त्याच्या बदल्यात फ्लॅट दिले. त्या लोकांचा प्रश्न मार्गी लागतो का ती जागाच त्यांची नव्हती, ते गाव त्यांचं नव्हतं, त्यांचं इथं अस्तित्वच कधी नव्हतं, त्यांच्यामध्ये भावनाच नव्हती का आपण इथले रहिवासी आहोत म्हणून. ते तर जागा बळकवल्या झाले, पोट भरायला आले, पण आपण इथले स्थानिकच होतो, पिढ्या इथंच राहतो आपण. मग इतक्या वर्ष राहतो आणि आपल्याच मालकीच्या जागा किंवा कलेक्टरला कधी गावठाण विस्तारासाठी आपल्याला त्या जागा देऊ करायच्या होत्या कधी ना कधी मागणी केल्यानंतर विस्तारासाठी, त्या जागेत जर आपण घरं बांधतो मग तिथे ती योजना का राबवावी, तिथे आम्हाला जमीन मालकीच मिळायला पाहिजे ना. तिथे तुम्ही म्हणजे एक प्रकारे आम्ही अनधिकृत बांधकाम केलं हे आम्ही मान्य करायचं का, आणि मग ते तुम्ही 10-15 मजल्याची बिल्डिंग बांधणार, त्यात आम्हाला एक फ्लॅट देणार, मग याच्यावर खुश व्हायचं कधी जमिनीची मालकी मिळवायची. तर सर नवी मुंबईतले जे संघटना किंवा शेतकरी असतील
त्यांना तुम्ही कसं म्हणजे याच्यात म्हणजे आमच्यात कसं चळवळीत सामील होण्यासाठी काय सांगाल तुम्ही त्यांना? एवढाच माझा प्रश्न होता. क्लस्टर योजना जी आहे त्या क्लस्टर योजनेला समाज संघटनेने सातत्याने विरोध केलेला आहे. क्लस्टर करून आम्हाला क्लस्टरमध्ये राहायची इच्छा नाही. आमचं जे राहण्याची आमचं जे आहे पद्धत आहे त्या पद्धतीने राहायला क्लस्टरमध्ये राहू शकत नाही. त्या दृष्टीने क्लस्टर योजना आम्हाला कुठल्या प्रश्न नको असा ठाम आमचा आहे. त्या दृष्टीने आमचं सत्र नाही. चंद्रकांत मडवी त्यांना काहीतरी विचारायचं आहे. म्हणजे हे आता आहे ना संवाद होतो. अनेक प्रश्न प्रेक्षकांना असतील ना ते आता यांच्या माध्यमातून आपल्याला विचारायचे आहेत. बोला. मी ॲडव्होकेट चंद्रकांत मढवी. दादाने कसा म्हणजे अजूनपर्यंत आमच्या भागामध्ये म्हणजे उरण पनवेल सगळ्या भागामध्ये की जी वाढीव भावाची केस आहे ती पहिली कोणी सुरुवात केली ही कुणालाच माहिती नाही. तर दादांनी त्याच्याविषयी थोडंसं सांगावं असं मला वाटतं. नंतर आम्ही आमच्या गावाचं संदेश ठाकूर वगैरे आहेत आम्ही हे सांगू. पण ते पहिलं तुम्ही सांगणं फार महत्त्वाचं आहे की आमच्या भागातल्या लोकांना माहीतच नाही अजून की आज तिथं एकरी 3.5 कोटी रुपये भाव वाढ मिळालेला आहे. शिवाय 12.5% पण मिळालेले आहेत. सगळ्या सवलती मिळाल्या. पण ह्याचं जनक किंवा हे कोणी सुरुवात केली हे अजून लोकांना माहीत नाही आणि ते कधीतरी लोकांना माहीत हवं म्हणून मी सारखा त्याचा विचार करत होतो. ज्यावेळी आमची 95 गाव प्रकल्प संघटनेची मिटिंग झाली त्यावेळी सुद्धा संदेश ठाकूर होते. त्यावेळी मी म्हटलं आपल्या समाजातील सगळे वकील एकत्र या, सगळ्यांना घेऊन चला. पी.सी. पाटील त्या भागामध्ये आज पूर्वीपासून काम करत आहे. तुम्ही त्यांना का मिटिंगमध्ये बोलवत नाही? त्यांचे अनुभव का तुम्ही शेअर करत नाही? हे मी मिटिंगमध्ये सुरेश ठाकूर, डी.के. पाटील ह्या लोकांना सांगितलेलं आहे. तर दादा तुम्ही तुमच्या विषयात सांगण्याची गरज आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय ती वाढीव भावाचा जो विषय आहे पहिली केस किंवा पहिल्यांदा न्याय कोणी मिळवून दिला अर्थातच पी.सी. पाटील साहेबांनी. फक्त त्यांच्या तोंडून ते आता ऐकायचे आपल्याला. बोला. मी व्यवसायाने वकील आहे. 1975 सर्व वकील करतो आणि विशेषतः सुरुवातीला काही खंड मी क्रिमिनल केल्यानंतर मागावर मी असा एक अनुभव आला. आम्ही पूर्ण क्रिमिनल सोडून मग त्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न होता ॲक्विशन. त्यामध्ये मी पडलो. संघटनेच्या माध्यमातून मी त्यांना सांगितलं की आमची 60-63ला आपण जमीन गेली MIDCला. पण कोर्टात कोणी गेलं नाही तेव्हा कोणाला भाव वाढ मिळाला नाही. पण पूर्ण खात्री आहे मला की जो कोणी कोर्टात जाईल त्याला न्याय मिळतो. कोर्ट हे न्यायदेवता आहे. तर तुम्ही तर त्यावेळेच्या सभेमध्ये त्या संघटनेने सांगितलं की बघा आम्हाला कोर्टात गेल्यानंतर कोर्ट फी लागेल, वकिलाची फी द्यावं लागेल, त्रास होईल आणि पैसे काय मिळाल आमची खात्री नाही. तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला पैसे 100% वाढवून मिळतील. किती वाढवून मिळतं सांगता येत नाही. शेवटी कायद्याचा प्रश्न येतो. कायदेशीर ज्या मांडू त्यावरून होऊ शकेल. आणि त्यावेळेला मी सांगितलं जर तुमचा इच्छा असेल तर वकिलाला म्हणून मला तुम्ही फी देऊ नका कोणी, आज तरी देऊ नका. टायपिंगसाठी माझ्याकडे 500 ते 300 रुपये मला द्या. कोर्ट फी जे काय येतील 800 किंवा 1000 किंवा 2000 5 जमीन पण द्या, ते द्या आणि मी तुमची केस फाईल करतो. फाईलीच्या दिवशी तुम्ही कोर्टामध्ये यायचं माझ्यावर ॲक्विशन ऑफिसमध्ये फाईल करायची आणि ज्यावेळेला हिअरिंग लागेल काही वर्षांनी 2-4 वर्षांनी तेव्हा मी कोर्टामध्ये साक्षी द्यायला यायचं. तेव्हा मी साक्षी काय द्यायचं मला मार्गदर्शन करीन. नंतर तिसऱ्यांदा तुम्ही यायचं पैसे घ्यायला यायचं. 100% तुम्हाला पैसे वाढवून मिळतील. तर मला शंका आहे, मला प्रश्न आहे की नाही तुमचं असं हे म्हणजे बघा तुम्ही जे त्यावेळेला गावातले एक पावणे गावचं एक सांडपाडाचा असे 5-7 मेंबर्स कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांना भाव वाढून मिळाले होते. मी त्यांना विचारलं मग तुम्ही गेला होता तुम्हाला काय मिळालं? तर आम्हाला 10 रुपये का 20 रुपये भाव वाढून मिळाला. म्हणजे त्याच्यावर व्याज असतो. कॅल्क्युलेशन 10 रुपये म्हणजे 100 रुपये मिळतात ते. तर ते कॅल्क्युलेशन तुम्हाला मग तुमच्या वकिलाला तुम्ही किती म्हणजे रुपयाला आमच्या वकिलांच्या रुपयात 4 आणे आमच्या घेतले वाढलेल्या पैशातून. तर मी त्यांना सांगितलं सरपंच बघा मला 4 आणे नको आहे, मला 15 पैसे द्या रुपयातून. 15 पैशापैकी 5 पैसे मी ज्या गावचा शेतकऱ्याचे पैसे मिळेल त्याला 5 पैसे त्याच्या गावातल्या मंदिराला शाळेत भेट देईल, 10 पैसे मला ठेवील. आणि त्यावेळेला माझ्याकडे या भागातील सर्व गावातील केसेस माझ्याकडे आल्या आणि त्याप्रमाणे साधारण केसेस होतील का? त्या जवळपास माझ्याकडे 1800 ते 1900 केसेस असतील. अरे बापरे. त्या केस जेव्हा मी करोड रुपये मिळून लोकांना दिले. त्यानंतर अद्यापर्यंत पेमेंट यायचे काय एकांचा प्रश्न आहे ते. आणि ते केल्यानंतर झाल्यानंतर त्याप्रमाणे त्यांना दिल्यानंतर त्यांच्याकडे मी सांगितलं मागवण काही दिवसांनी आले पैशानंतर गावा मला जर 10 लाख रुपये मिळून 5% मी गाव दुसरे काय ॲडिशनल देऊ म्हणजे तो तुमचा प्रश्न आहे. माझा काय मला मागत नाही तुमची द्यायचं पण माझी इच्छा तुमच्या गावातलं प्रोजेक्ट द्यावं. तर बहुतेकाने नकारात्मक भूमिका घेतली. पण त्यावेळेला कोर्टात जाऊन त्यांचं बऱ्याच पटीने 1700 केसेसचा निकाल लागला वाढीव भावाचा. तर लोकांनी तुमच्या रायगड जिल्ह्यातील एक केस माझ्याकडे आली घरत कंपनीची, घरत आपला कृष्णात घरत वगैरे
बेलपाड्याची त्यांची केस ती त्या जिंकलं मी आणि मग त्या मग तिथलं लोकल पाहिजे म्हणून खानोलकर वगैरे तुमचे कुठे ते कल्याणला देशमुख तलाव पाळगरात देशमुख त्यांच्या आम्ही दोघेजण होतो. पण मी ती केस फाईल मी दाखल केली तुमच्या गावात. तेव्हा जवळपास त्याला कोट्यावधी रुपये आम्ही तेव्हा मिळून दिले. संदेश ठाकूर जी आहे तो तुम्हाला काय विचारायचं आहे? सर आता आम्ही गावठाण विस्ताराबद्दल बोलायचं तर चिरल्याचा गावठाण विस्ताराचा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. चिरल्याचा गावठाण विस्ताराचा प्रस्ताव देताना आम्ही पहिला सीमांकन केला, त्याची मोजणी केली. मोजणीप्रमाणे कसं झालं आहे, आता आमचा मूल गावठाण जो आहे तो 5 ते 5.5 एकरमध्ये बसला आहे आणि विस्तारित गावठाण जो आता जो झाला, वास्तविक एवढी वर्षी कोणी मागणीच केली नाही. 95 गावामध्ये चिरला गाव पण येतं आहे, ही जबाबदारी सिडकोची पण होती. पण असा सिडकोनी कधीच कुठल्याच गावाचा गावठाण विस्तार स्वतःहून काय केलेला नाही आणि आपण मागणी केली ना. आता आम्ही ती मागणी केली आणि मोजणी केल्यानंतर आमचा विस्तारित गावठाण आता जवळजवळ 54 एकर झाला आहे. म्हणजे जवळजवळ 54 एकराचा फरक पडला आहे. आता 70% जी घरं आहेत ती आता गावठाणाच्या बाहेर आहेत, बरोबर. आत्ता काय झालं आहे, अजून आमची जमीन ती गावाभोवताची जमीन काय ॲक्वायर झाली नव्हती, भूसंपादन झालेला नव्हता. पण आता लॉजिस्टिक पार्क नावाच्या नावाखाली सिडको काहीतरी जमीन संपादित करत आहे 22.5% योजना देऊन. 2013चा कायदा न लावता फक्त 22.5% भूखंडाचा परतावा देऊन ते आता जमीन घेत आहेत. पण जमीन घेताना कसं आहे, 22.5% जी जरी ती घेत असले तरी त्यांना सर्वे करणं किंवा जनसुनावणी घेणं मस्ट होतं, गरजेचं होतं. तसं काहीच नाही झाला. आज सिडको काय करते माहिती आहे का, सिडको सरळ ते सातबारे आहेत ना गावाच्या भोवताली जेवढे मोकळे सातबारे आहेत ना, म्हणजे मूल गावठाण सोडून म्हणजे त्याच्यामध्ये ते आपली विस्तारित गावठाणाची घरं पण आली, ती सगळे घरांना नोटीस काढलेले आहेत. त्या लोकांनी नोटीस काढले म्हणजे पेपर नोटीस काढले आणि सातबारे पकडले काढले. इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला असं नोटीस काढलेलं नाही. पण ते झालं का, आता ती संपादनाखाली ती जमीन आलेली आहे. जमीन संपादनाखाली आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आता आपलं काय होणार आहे, तर अजून काय म्हणजे आता ती प्रक्रिया चालू झालेली आहे. पण लोकांनी अजून बरेचशा ज्याची घरं आहेत त्या लोकांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं आहे का तोपर्यंत तुम्ही संमती देऊ नका. पहिली गोष्ट, आम्हाला 22.5% योजनाच मान्य नाही. ती भयानक योजना आहे का, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा फार नुकसान आहे. आत्ता आम्हाला तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. आता आमची गावठाण विस्ताराचा प्रस्ताव अजून आमची ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. दुसरी गोष्ट, भूसंपादन झालेला नाही आणि त्या लोकांनी याला नोटीस काढलेली आहे. तर याच्या संदर्भात आम्हाला तुम्ही आता थोडक्यात काय मार्गदर्शन काय करणार, गावठाण विस्तार शक्य आहे का आणि तो होणारा भूसंपादन तो थांबू शकते काय, म्हणजे त्याच्यापुरता तरी. आणि 22.5% योजना जी आहे त्याच्या संदर्भात थोडंसं माहिती दिली तर बरी पडेल. बरं, थोडक्यात संदेशजींचा प्रश्न लक्षात आलेला ना, म्हणजे की आता एकतर त्यांना भूसंपादनासाठी नोटिफिकेशन झालेलं आहे, गावठाण विस्तारात त्यांनी अगोदरच प्रस्ताव मांडलेला आहे आणि मधल्या काळात आता हे सगळं भूसंपादना संदर्भात प्रयत्न चालू आहेत. आता त्यांचा गावठाण विस्तार शक्य आहे का आणि 22% योजना चुकीची की बरोबर? आता यामध्ये गावठाण विस्ताराच्या योजनेमध्ये तुमचं करताना जर त्याने ॲक्विशन केले आत्ता तर प्रक्रिया काही अंशी तुम्हाला मग त्याला बाधक होऊ शकेल. कारण शेवटी न केली तर ॲक्विशन करताना आपण रेव्हन्यू खात्यामध्ये गावठाण विस्तार करू शकतो आपल्या त्या सूत्राप्रमाणे, लँड रेव्हन्यू कोडच्या याच्याप्रमाणे आपण त्यात करू शकतो आपण. पण ते जर न करता जर ॲक्विशन झालं तर मग शेवटी हा सिडकोचे नियम येतात ते नियम येतात त्याला. ॲक्विजिशन करूच दिलं नाही पाहिजे त्यांनी. हां, ॲक्विशन नाही व्हायला पाहिजे. झाली नसेल तर थांबवण्याची प्रक्रिया करावी. स्कोप आहे, हो करते. मग ते ॲक्विजिशनची प्रोसेस आहे ती थांबणे गरजेचं होईल त्या ठिकाणी, त्या एरियापुरतं ते कायदेशीर थांबवता येऊ शकेल का? होऊ शकेल. दादा काय झालं, आमच्या ज्यावेळी घरांना म्हणजे जिथं घरं आहेत आणि त्या घरांच्या खालीना ज्यावेळी नोटीस लागल्या त्यावेळी आमच्या प्रत्येक गावातील माणसाने हरकत घेतलेली आहे. त्याच्यामुळं आम्ही स्पष्ट नकार दिलेला आहे आणि आम्हाला सुनावणीला पण बोलवले होते, त्यावेळी सुद्धा आम्ही नकारार्थी त्यांना उत्तर दिले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला जमीन द्यायची निश्चित नाही आणि 22.5% फसवणूक आहे. त्याच्यामध्ये जे कन्सेंट लेटर वगैरे घेतात आणि सगळे आपले जे हक्क आहेत ते शेतकऱ्यांचे सिडको त्याच्यावर हे करते, आक्रमण करते आणि कोणत्याही प्रकारे सुविधा देणार नसेल तर आम्हाला अशा प्रकारे 22.5चा पॅकेज नको आहे, आम्ही त्याला विरोध केलेला आहे. पण आता समारोप करणार होतो, पण तत्पूर्वी शेवटचं पाटील साहेबांकडे जाणं गरजेचं आहे. सगळी चर्चा चालू आहे, गावठाण विस्तार आता बऱ्यापैकी रुजू लागलेला आहे. खरोखरच PC पाटील साहेबांनी जे त्याचं बीज रोपलं म्हणजे लावलं आणि ते आता मोठं होत चाललेलं आहे. आपण या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता आणि नवीन जे इतर गावं आहेत त्यांना काय सल्ला देतो?
बघा, आपले पूर्वीचे सगळे नेते बघितले बाबासाहेब आंबेडकरांपासून ते सगळे वकील होते. म्हणजे दिबा पाटील वकील आहेत, PC पाटील वकील आहेत, आणि त्यांनी संघर्ष केला, वाढीव भाव पण घेतला. परंतु दिबा पाटील साहेब गेल्यानंतर विमानतळामध्ये 22.5% धोरण आणलं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहून घेतले शेतकऱ्याकडून, मी कोर्टात जाणार नाही, मी कोर्टात जाणार नाही असं लिहून दिलेलं आहे शेतकऱ्यांनी. आणि नोकऱ्यांचा जो अधिकार होता प्रकल्पग्रस्तांना तो त्यातून गेलेला आहे, वाढीव भावाचा अधिकार गेलेला आहे. PC पाटील हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्या भागातले वकील आहेत, म्हणजे वकिलांचे वकील आहेत. माझं अशी इच्छा आहे PC पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली 22.5% म्हणजे कायद्याची गळचेपी आहे. म्हणजे जो 13चा कायदा अस्तित्वात असताना एक GR काढून त्यांचे अधिकार नष्ट करण्याचा प्रकार आहे, आणि तो भयानक आहे. म्हणजे 22.5%ला चॅलेंज वकील मंडळींनी केलं पाहिजे. आणि पूर्वीची वकील मंडळी लढाऊ होते, पण आताची वकील मंडळी काय विचार करतात, मला फी किती मिळेल. पण कधी कधी समाजासाठी पण वकिलांनी काम करावं लागतं. PC पाटील साहेबांना मी ओळखतो, मी या भागात शिक्षक होतो. त्यांच्या पत्नी आणि त्यांनी वकिलांच्या पलीकडे काम केलेलं आहे. आणि आज आम्हाला इथे चर्चेला तुम्हाला सगळ्यांना आणायचं कारण हे आहे की नवी मुंबईत सुद्धा गावठाणांचे प्रस्ताव गेले पाहिजेत. काय होईल, काय निर्णय होईल तो वेगळा, परंतु चित्र हे स्पष्ट आहे की सिडकोने आमच्यावर अन्यायच केला आहे. म्हणून आता सतत अन्याय केला आहे, तर न्याय म्हणून ज्या काही जमिनी आमच्या घराखाली आहेत त्याचा मालकी हक्क मिळावा. आणि मी ताईंना हे सांगेन, विनंती करेन की मुंबईमध्ये कोळी बांधव आपल्या जमीन हक्कांसाठी लढा देत आहेत. सीमांकनाचा अधिकार त्यांनी सरकारने मान्य केला आहे. आता मासळी मार्केट आहेत, तिथून महिलांना हकललं जाते, तिथे सुद्धा आम्ही जमीन मालकी हक्क मागतो. आपल्यासारख्या शिकलेल्या महिलांनी, आपल्या महिला मंडळींनी त्यांना थोडीशी मदत केली पाहिजे. इकडच्या मच्छीमार महिलांना जमीन मालकी भेटली पाहिजे. हे जे सगळे विषय आहेत, हे सगळे विषय आज दिबा पाटील साहेब नाहीत. दिबा पाटील साहेबांचा प्रामाणिकपणा होता लोकांच्या प्रती, तो कमी झालेला आहे. आणि म्हणून PC पाटलांकडे आम्ही नवी मुंबईत या नजरेने बघतोय की आपण यामध्ये पुढाकार घ्यावा. आणि हे 22.5% धोरण आहे, याला आपण चॅलेंज केलं पाहिजे वकिलांनी. कारण त्याच्यामध्ये चक्क शेतकऱ्यांना मी कोर्टात जाणार नाही म्हणजे काय, मग कायदे कशाला केले, न्यायव्यवस्था कशाला केले, संविधान कशाला केलंय. आणि हा आपली जी प्रज्ञा आहे आपल्या इथल्या विचारवंतांची ती संपलेली आहे, बुद्धीचा दुष्काळ आहे. आणि हे तरुणांना चॅलेंज आहे. संदेश ठाकूरांनी पण त्यावर आर्टिकल लिहिले आहे. मी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या माध्यमातून एखादी वकिलांची परिषद लावावी. आणि हा लोकांवर अन्याय चालला आहे. आता 1000 लोकांना घरं नाहीत, मच्छीमारांना 1 रुपया मिळालेला नाही, आणि नोकऱ्या तर नाहीच. म्हणजे आता निलेश तांडेल आपले करावेचे रिटायर्ड झाले, युनियनचे अध्यक्ष. पण अशी रिटायर्ड माणसांनी सांगितलं पाहिजे की ह्या नवीन कायद्यामध्ये नोकऱ्या नसतील तर तरुणांनी नोकऱ्या कुठे करायच्या, विमानतळ आमचा आहे. आणि म्हणून आजची चर्चा जी आहे, नवी मुंबईमध्ये गावठाण विस्ताराचे प्रस्ताव गेले पाहिजेत. आणि हे प्रस्ताव दिलेत हे PC पाटील साहेबांच्या सगळ्या कागदपत्रांच्या आधारेच दिलेत. आणि नवी मुंबईच्या सगळ्या संघटनांना, किरण पाटलांची पण माझी विनंती आहे की मुंबई महापालिकेमध्ये ग्रामपंचायत नसताना गावठाण विस्तार मंजूर होतो, सीमांकित नकाशे मंजूर होतात, नवी मुंबईत का होऊ शकत नाही, असे तर्क करायला आम्ही शिकलं पाहिजे. दिबा पाटील साहेब हे महात्मा फुल्यांना आपले गुरु मानायचे, सावित्रीमाईंना मानायचे, बाबासाहेबांना मानायचे. आगरी समाजातली अशी नेतृत्व करणारी मंडळी फार दुर्मिळ आहेत, आणि त्याच्यापैकी एक PC पाटील साहेब आहेत. आणि ही जी ओळख आहे समाजाला झाली तर लोक तर्क करतील. ती PC पाटील साहेबांनी तर्क केला म्हणून वाढीव भाव भेटला. पण 22.5% पनवेल उरणचे नेते कोणीच तर्क करत नाहीत. घ्या प्लॉट म्हणजे काय, हे जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत. तिसरा पर्याय जो असतो समाजाचा तो नाही आहे. राजकीय नेते सरेंडर झालेले आहेत, राजकीय नेते कंत्राटदार आहेत, त्यांना कामं मिळतात म्हणून सांगतात ते 22% घ्या. तर PC पाटील साहेबांनी वकील म्हणून या भागाला आदर्श दिला की मी समाजासाठी लढेन. पैसे कमवणं हा प्रत्येकाचा हेतू आहे, व्यवसाय आहे, तो त्यांनी पण सांगितलं, पण न्याय हा झाला पाहिजे. म्हणून आजची आपली सगळी चर्चा आहे, संदेश ठाकूर असतील, प्राध्यापक मडवी असतील, किरण पाटील असतील, सागर राजे असतील, गावठाण विस्तार चळवळीला ठाणे, रायगड, मुंबई या परिसरात आता पर्याय नाही. आणि आमची गावठाण आम्हाला मिळाली पाहिजे. मी एवढीच विनंती करेन, आपण पण वकील आहात, आपण एक वकिलांचा एक परिषद लागवली पाहिजे, आपल्या शाळेत लावा. पण 22.5% कायद्याची चिरपाट झाली पाहिजे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना पण मी बोललोय की ही लोकांची फसवणूक आहे आणि ती थांबली पाहिजे. तर ही अजून एक मुद्दा बोला. एक मुद्दा असा म्हणतो, आपण गावठाण विस्तार आणि प्रकल्पग्रस्तांची घरं याचा विचार करता आपण एक आपलं व्यक्तिगत स्वार्थ पाहिलेला आहे प्रकल्पग्रस्तांत. पण एक मोठा असं आहे की प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक संस्था कुठे आहेत, त्यांना भूखंड दिल्यात का. त्याला उत्तर असं आहे, 2005च्या विधानसभा अंदाज समितीच्या अहवालामध्ये पान 19 ते 23मध्ये 2006-05पर्यंत त्यांनी एकूण 446 सामाजिक प्लॉट दिले. प्रकल्प असताना फक्त 13च, आणि 433 बिगल प्रकल्प असताना. हा आकडा या प्रमाणात फुगलेला आहे
आणि आज तुम्ही पहा, तुम्ही जे गावठाणाची मागणी करताना एक महत्त्वाची मागणी करा. महिला मंडळासाठी प्लॉट आहे, भजन मंडळासाठी प्लॉट पाहिजे, किंवा सामायिक सोसायटी प्लॉट पाहिजे, वाचनासाठी प्लॉट पाहिजे, मैदानासाठी किती जागा पाहिजे. नुसतं घराचं सर्व घेऊ नका, ते तुम्ही करा. आणि ते नाही केलं तर जो संघर्ष नवी मुंबईत आमचा होत आहे, आम्ही सर्वांना सांगतात ते या समाजाने आम्हाला सर्वांना सामावून घेतलं आहे, पण त्यांची आता नातू जे आल्यात ती नातवा तेच त्यांना भूमिका पटत नाही. मग त्यावेळेस संघर्ष होतात. मग आपण एक आगरी समाजाचे म्हणून आपण एक बदनाम होतो आणि इतर समाज आपल्याला बदनाम करतात. पार्श्वभूमी माहिती त्यासाठी ह्या ज्या भूमिका आहेत मुख्य, आता बघितलं त्यानंतर 2005 नंतर माझ्या मते आमच्या भागातील फक्त 8 ते 9 महिला मंडळाला प्लॉट दिल्यात. आता काल परवा एक सारथोरा तुमचा झाला, स्कूलला प्लॉट देताना सुद्धा गळपेची होते. नंतर गावाच्या जे गावठाण विस्तार योजनेमध्ये त्यांनी भूखंड मैदानासाठी ठेवलेच नाहीत, त्यामध्ये सामायिक सोयीचे भूखंड ठेवलेच नाहीत. मग असं असताना तुम्ही कॉलनीमध्ये सिडकोच्या कॉलनीमध्ये वाशीला जाते आणि कोळी समाजासाठी, या समाजासाठी, अगदी देवादी समाजासाठी, सर्व समाजासाठी ते भूखंड दिलेत बस स्टॉपचे डिपोट. पण आगरी समाजाचा भूखंड आहे का? नाही. कुठल्या ठिकाणी आगरी समाज आम्ही भांडून मिळवले म्हणून तो घेतला आहे. पण त्यावेळेला करत असताना आपण जे गावठाणाची योजना तुम्ही कुठे भांडाल त्यावेळेला तुमचं पाहताना या सामाज स्वस्त विचार करणं गरजेचं आहे, तर होऊ शकेल. नाही तर शेवटी तुमची मुलं, तुमची नातू तुम्हाला माफ करणार नाहीत. या भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून पी.सी. पाटील साहेबांचं जसं नाव आहे तसं त्यांचे सहकारी मोरेश्वर पाटील त्यांचा मृत्यू झालेला आहे. आज मला वाटतं त्यांचं पिंडदान होतं. आपण सगळे तिकडचे रायगडचे आहोत. मी त्यांना स्वाध्यायी म्हणून पण ओळखतो. त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू. आणि हे जे योगदान आहे शेतकरी संघटनेचं, हे फार मोठं योगदान. 76ची संघटना आहे. तर आपल्या तरुणांना हे कळलं पाहिजे, अशा प्रकारचं काम हे नवीन नाही, आत्ताच बाबा सुरू झालं असं नाही. याला फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा आपण चालवली पाहिजे. किरण पाटील, काय प्रश्न? आता वकील साहेबांनी जो म्हणजे मुद्दा मांडला की सामाजिक, तर पेंदर गावामध्ये आम्ही गावठाणचा प्रस्ताव तर दिलाच, त्याच्यावरनं थांबता आम्ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशनसुद्धा केली. त्याच्यावर कोर्टाने आमच्या प्रस्तावाला म्हणजे ॲक्विशनसाठी स्टे दिलेले आहे. जोपर्यंत डिमार्केशन होऊन समोरची जी बाजू आहे, म्हणजे समोरची जी पार्टी आहे, नगरविकास खाता असेल, महसूल खाता असेल, सिडको MD असतील, कलेक्टर असतील, कोकण विभाग आयुक्त असतील, ते आपली बाजू म्हणून हे सगळं क्लिअर करत नाही, शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत ॲक्विशन त्याला करता येणार नाही. आता मग आम्ही त्याच्यावर थांबलो नाही. तर तुम्ही जसं बोललात ना, त्याच्यावर आमच्या पेंदर गावाचं आम्ही स्वतःच टाऊन प्लॅनिंग करायला घेतलं आहे. आता लोकवर्गणी काढून गावामध्ये आम्ही एक ठराव घेतला आणि गावामध्ये जिथे जिथे खुल्या जागा असतील त्या ठिकाणी आम्ही स्वतःचेच प्लॉटिंग स्वतःच करायचं आम्ही एक मानस केला आहे. आणि मातब्बर लँडस्केप आर्किटेक्टला त्यासाठी नेमलेलं आहे. व्यवस्थित फीस देऊन मंदिर कुठे, ग्राउंड कुठे, गार्डन कुठे, त्यानंतर टोटल ड्रेनेज सिस्टीम कशी असेल, गावामधले रस्ते कसे असतील, पार्किंग कुठे कुठे असेल, मैदान कुठं असेल, त्याच्यानंतर विरंगुळा केंद्र कुठे असेल, त्याच्यानंतर मच्छी मार्केट कुठे असेल, या सगळ्याचं प्रॉपर डिमार्केशन प्लॅनिंग करून साधारणतः 90 एकर गावामध्ये आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. आणि यासाठी आमच्या गावातल्या लोकांचं पण आम्हाला खूप सहकार्य आहे. वर्गणी काढली तरी वर्गणी देते. हे एक आपले न्यूनगंड आहे प्रत्येक गावामध्ये, का वर्गणी कशी काढायची, मग ते 1000-2 रुपये का द्यायचे. तर ह्याच्यातून कुठेतरी बाहेर यायला लागेल. ज्या दिवशी पेंदर गावाचं टाऊन प्लॅनिंग होईल त्या दिवशी आम्ही चांगली प्रेस घेऊन त्याला प्रॉपरली त्याचं मार्केट करूच. तर मला असं वाटतं प्रत्येक गावाने आता टाऊन प्लॅनिंग आणि स्वतःचे प्रस्ताव देऊन गावठाणं सोडवायला पाहिजेत. येस, सोशल प्लॉट्समध्ये समाज मंदिर वगैरे सगळ्या प्रकारचे प्लॉट्स. थँक्यू. खूप खूप बोलायचं का आपल्याला? सगळं व्हायला पाहिजे. महिला मंडळांना पण सगळे प्लॉट मिळायला पाहिजे आणि त्याशिवाय महिला बाहेर आल्याशिवाय हे पुढे जाणार नाहीत. त्यामुळे महिला पुढे यायला पाहिजे. जी विनंती आहे, महिला पुढे आले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडविलामध्ये महिलांना नवऱ्याच्या घरावर अर्धा अधिकार दिला आहे, मुलीला दिलेला आहे. आणि मुलीला अधिकार दिला आहे 12.5% ह्याच्यात आपण समजलो. परंतु तुम्ही जो महिलांचा मोर्चा काढलात ह्यामध्ये, हा मोर्चा सगळ्या समाजासाठी आदर्श आहे. आणि आज पी.सी. पाटील साहेबांच्या सोबत तुम्ही सोबत आहात. अशाच प्रकारच्या चर्चा घडल्या पाहिजे. आणि महिलांना पण माझी विनंती आहे की गावठाणाच्या आंदोलनात महिलांनी उतरलं पाहिजे, कारण अर्धा घराचा अधिकार त्यांचा आहे, हा फक्त पुरुषांचा लढा नाही. हे मी या निमित्ताने सांगतो. तर खूप सुंदर अशी चर्चा झाली. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की अशा चर्चा झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण ही मुलाखत नक्की लाईक करा, शेअर करा. याविषयी आपल्याला काय वाटतं त्याची कमेंट देखील आपण करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता, नवी मुंबई. धन्यवाद.